केस हाय नाही आणि विंचरतं. केस हाय तुम्हाला. सो 20 फेब्रुवारीला येणार आहेत अल्ताफ राजा. बाहेर ह्याचे पैसे घेतात, तुम्हाला माहिती आहे. इकडे फ्री, इकडे जेवण नाही देत आणि हे चालू आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी फ्रायडे. फ्रायडे बोलल्यावर तुम्हाला माहितीच आहे. हे बघा, सो आता चिकन घ्यायला आलो आहे सकाळी सकाळी. अजून कालचा ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे. काल मला लाईव्ह जाताना आलं आहे कारण मला लेट झालं घरी पोचायला. 12 वाजले म्हणून मी लाईव्ह नाही आलो तर डायरेक्ट झोपलो. हां मीडियम रखो, पीस मीडियम. चला आता हे चिकन घरी देणार, मग एडिटिंगला बसणार. मस्त क्लायमेट आहे आज. झाडावर, त्या झाडावर बघा पोपट बसला. हा बघा, हा बघा. गुड मॉर्निंग. चला चिकन दिलं ताब्यात. आता मी बसतो एडिटिंगला, थोड्या वेळाने भेटतो. ओके, पूर्ण व्हिडिओ एडिट करायचं, काहीच नाही केलं काल. केस हाय नाही आणि विंचरतं. केस हाय तुम्हाला. केस हाय विंचरायला. केस नाही आणि विंचरतात. उद्या पप्पा मम्मी पण चाललेत गावी, तर पॅकिंग चालू झाली आहे त्याची आता. चला ओके फ्रेंड्स, जो आत्ताच व्हिडिओ एडिट करून झालाय आत्ताशी. आता थोड्या वेळात पोस्ट होईल सुद्धा. आणि एक रील पण बनवली त्याच्यातून, कालच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि माझ्या बाईकचं स्पेशल बघितलं जसं तुम्ही. सो आता आज स्पेशल मेन्यू बनतो. आज घरी येतं. आज ओवीची परीक्षा पण आहे. कुठे ओवी सकाळपासून बघितली ना ओवीला तुम्ही. ओवी आली आली आली. तोपर्यंत ओवीचा मेन्यू दाखवतो, मग ओवी दाखवतो. आणि हा आजचा मेनू. हे काय आहे? हे काय आहे? रोटी आहे, चपाती आहे, पराठा, दाल राईस. दाल नाही आहे, चिकन रस्सा. हे काय आहे? चिकन कोफ्ता करी आणि सूप. आणि हे कबाब, चिकन मलाई कबाब. मलाई कुठे आहे? आतमध्ये आहे. हे बाबा बाबा, घरी असताना चिकन. काल पण चिकनच खाल्लंय मी. नाही, मी थोडंसं टेस्ट करणार फक्त. कुठे आहे बाबा हे जिच्यासाठी ताट बनलंय, ती कुठे आहे? सो ही बघा ओवी आली. ओवी गुड मॉर्निंग बोला यार. सो ओवीने आता जेवणाच्या आधी काहीतरी खाल्लंय, शिव्या. है ना ओवी? ओरडा खाल्ला, ओरडा. जा जेवा. ओके फ्रेंड्स, मी आता चाललो ओवीला सोडायला शाळेत. ओवीला काल ओवीला सुट्टी होती आणि मी ऑफिसला होतो. आज ओवी शाळेत चालली आहे आणि मी वर्क फ्रॉम होम आहे. आज ऊन कडक पडलंय ना. एवढी जागा लागते आता तुम्हाला. बोला. हां बोला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय. पाहुणा देवी माते की जय. चलो मित्रांनो, ओवीला सोडलंय आणि मी आता या इकडे मुद्दाम थांबलो कारण तिकडे बघा कोणाचा बॅनर लागलाय. आमच्या डोंबिवलीत येणार आहेत अल्ताफ राजा. मी यासाठी थांबलो कारण माझे मित्र मला अल्ताफ राजांच्या नावाने शिकवतात. सो 20 फेब्रुवारीला येणार आहेत अल्ताफ राजा. कुठे? हे बघा इकडे. सो ज्यांना कोणाला अल्ताफ राजा आवडत असतील, त्यांची गाणी आवडत असतील तर नक्की या. मी तर नाही जाणार आहे, तुम्ही जा. आता चालली आहे बायकोची कामं आणि घरची कामं. बायकोचं ते बिझनेसचं असं बॅनर बनवायचं होतं. त्याच्याकडे एक छोटा बॅनर बनवून घेतला आहे कारण ते करंट अकाउंटसाठी माहिती आहे ना तुम्हाला बोललो लागणार आहे. ते इथे बनवून घेतलं आणि आता बायकोचा चष्मा तुटला आहे आणि त्याशिवाय तिला दिसत नाही. बाईक पण चालवता येत नाही. आता पहिले चष्मा रिपेअर करायचा. चला बायकोचा चष्मा पण रिपेअर झाला. तिकडे ना चष्मा रिपेअर जो होतो ना तो फ्री ऑफ कॉस्ट होतो. म्हणजे ऑब्वियसली डिपेंड करतं त्याचं. जर अर्धे प्रोजेक्ट फ्री डिले झाले असतील ना तर ते फ्री ऑफ कॉस्ट होतं. ग्लास पीस चेंज करायची तर ऑब्वियसली त्याचे चार्जेस असतात. चला बाबा, कडकडून भूक लागली. सकाळपासून ओट्सवरच आहे. सगळं सामान आपलं तांदूळ संपले होते. हां
झोपू दे ना. सो मित्रांनो असं असतं बघितलं, घरी आलो तर जेवायला बसायचं होतं, त्याआधी बायकोने काम लावलंय. बोलते फोटोशूट केल्याशिवाय जेवायला वाढणार नाही. असं असतंय. घरात एक आयफोन असल्यामुळे हे प्रॉब्लेम आहे. एक फोटोग्राफर, एक आयफोन, सगळं. आणि मम्मी फक्त माझ्या बघायला उभी. आता पटापट फोटो काढता नाही तर जेवायला मिळणार नाही. चिकन आहे त्यातलं त्यात. चला इथं हे सामग्री मागवली आहे. नवीन कुकीज बनवले त्याचे फोटो काढते. सो हे बॅकड्रॉप्स आणले होते आम्ही. ते येल्लो प्लेट मधून आणा जरा. अशी एवढे मोठे बॅग, सगळे वेगवेगळे आहेत. थोडे सेमच वाटतात ना. हा तेच नाही पण 4 हा तसे पाहिजे. इकडे विचार करूया. कॉफी कप आणि सो ह्याच्यावर करणार आहे आता. हे बॅकग्राऊंड सिलेक्ट केलंय. आता कुकीज आणतो. येल्लो याच्यातून आणा ते. बाहेर ह्याचे पैसे घेतात तुम्हाला माहिती आहे. इकडे फ्री, इकडे जेवण नाही देत आणि हे चालू आहे. जेवणाच्या टोकावर मला काम करून जातात. भुकेच्या टोकावर, सॉरी जेवणाच्या नाही, भुकेच्या टोकावर माझ्याकडून अशी कामं करून घेतली जातात. घरात काय करणार, गरीब मी. हे जेवणार ना वाटतं. तुमची झाली पॅकिंग? मम्मी पप्पाची पॅकिंग पण झालेली आहे सगळी. उद्या सकाळी निघायचंय रे बाबा. झोप मोड. पैसे द्या मला याचे. खायला देते म्हणजे कच्चं पीठ नाही खात तुम्ही. कच्च्या भाज्या कच्चं पीठ खाताय. बघा मित्रांनो, हा सेटअप झालाय. काय ते तर सांगा, कशाचा फोटोशूट करताय. काय माहिती आता मला सांगितलं. शुगर फ्री मिलेट कुकीज. शुगर फ्री मिलेट कुकीज साठी मला उपाशी ठेवलं जाते. ग्लुटेन फ्री पण आहे. मला उपाशी ठेवलं जाते शुगर फ्री मिलेट कुकीज साठी. ग्लुटेन फ्री पण आहे. चला आता ह्याचा मी फोटो काढतो. व्हिडिओ पण असा बघा. कसं वाटतंय सांगा मला. फायनली मम्मी ताट बनवते. भात नाही आणलाय. जेवायचं ताट नीट बनवा माझं ताट. सो मित्रांनो, हा आहे आजचा माझा फ्रायडे मेनू. चिकन, हे काय बोलले, चिकन कोफ्ता आणि काहीतरी आहे कबाब, कलेजी, कोशिंबीर, कांदा आणि नाचणी भाकरी. या जेवायला. आणि आम्ही ॲक्च्युली आता बघतोय ॲप्स्टन फाईल्स. आता सध्या चर्चेत असलेली गोष्ट आहे ती, माहिती आहे तुम्हाला. आणि लहान मुलांसोबत बघू नका. नेटफ्लिक्सवरती सिरीज आहे, नक्की जाऊन बघा. जानकारी माहितीसाठी नक्की बघा. ओके, सध्या जगात काय चाललंय सगळं चालू त्याबद्दल ते बघा आम्ही लावलंय. ओके, गुड इव्हनिंग गाईज. सो दुपारी आम्ही झोपलो. झोपून उठल्यावर ह्यांचीच कामं पूर्ण करायची आणि हे काय कामं करायची नाही. ऐसांज फरामोश दाखवतो तुम्हाला. बघा एडिटिंगवर संपलं नाही आहे. फोटो काढून संपलं नाही. फोटो काढून मग एडिट करून दिलंय. कसं एकदम प्रोफेशनल फोटोग्राफी. हे बघा. कुकीज लागले कसे देतात सांगा. है ना, खपखप खाल्ले ना दुपारी. हे बघा, फरामोश मला बोलल्यानंतर थोडं डार्क होते. डार्क म्हणजे एक्सप्लेन द टेस्ट. कोको पर्सेंटेज जास्त होतं. फोटो कसे वाटले मी काढले की नाही. मी काल तुमचा तो व्हिडिओ बघितला. म्हणजे तुम्हाला वॉमिट सारखं झालं ना खाऊन. मी इतकी हसली ना. माझा फोटो दाखवते मी ना. असा फोटो काढला आणि त्यांना पाठवला की मी इतकी हसले होते. पाणी डोळं कसे लाल झाले. मी लिटरली अर्धा तास हसत असेल. माझ्या डोळ्यातून पाणी इतकं येतं ना. कोणी बाहेरून येईल ना त्याला असं वाटेल मी किती रडत होते. म्हणजे हसून हसून हालत झाली माझी. चला आता हे फोटो इंस्टाग्रामला टाकणार आणि क्रेडिट पण देणार नाही देणार मी क्रेडिट. माझं फर्स्ट ऑर्डर येईल ना त्याच्यातून तुम्हाला मी थोडंसं काहीतरी देईन. थोडंसं, सगळी तर नाही देऊ शकत. कमीत कमी 10,000 रुपयाचं गिफ्ट एक्सेप्ट करतो. माझे मित्र बघितलं ना 2, 2.5, 3, 4 असं देतात. मित्रांकडून घ्या मग. चला बघूया काय. तर हे सगळं काय नाही रे, विसरून जातं माणूस. एक मिनिट हे ना एडिट नाही झालं पाहिजे. एडिट झालं तर मी खाली मेसेज म्हणजे सगळ्या व्हिडिओ मध्ये टाकीन. हा माणूस कमवून आणतो. आय एक्सेप्ट. पण कच्चं पीठ तर नाही घालत खायला. कच्च्या भाज्या तर नाही खात. कच्चं मांस मच्छी नाही खात. आय कुक एव्हरीथिंग परफेक्टली. चांगलं बनवून मी देते. तेव्हा हे एवढे चोचले ना यांची मी पूर्ण करते. सो प्लीज. आणि त्याचा मला पगार पण मिळत नाही. हे खोटं आता ह्याच्या पुढे मिळणार नाही. आता हिचं बोलली मिळतच नाही. काय फसवणार तुम्ही मला.
मुली एवढेच मिळतात महिन्याची, पण काम मी ह्याच्या 20,000 वगैरे कमी असते? नाही. मित्रांनो, पहिले बायकोचं काम केलं, मग ऑफिस मधल्या बायकोचं काम केलं, म्हणजे माझ्या बॉसचं. बॅक टू बॅक मीटिंग मध्येच होतो. आता मी जेवलो 10 वाजता आणि आता मला व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि मग लाईव्ह जायचं आहे. पण कसं बघितलं ना, सगळ्यांची कामं केल्यावरच सगळं मिळतं. हे आजचा कंटेंट होता माझा. दुपारी बायकोचं मग जेवण, इकडे ऑफिसचा मग पगार, आणि मग ह्यांचं पण, ह्यांचं तर प्रेम, ह्यांचं तर त्यांना तर दिलं तर ह्यांचं प्रेम मिळणार है ना. चला, आली लाईव्ह करायला, लाईव्ह नाही सॉरी व्हिडिओ एडिट करायला आली ती. चुप ना. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच मराठी. तोपर्यंत मी वैशांत आणि माझा परिवार तुमची रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.